अभिजित पानसे यांना चांगलं मताधिक्य मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मनसे नेते वैभव खेडेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। डावखरेंनी 10 वर्षात प्रश्न सोडवले नाहीत असं आता खेडेकर म्हणतायत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अभिजित पानसे यांना चांगलं मताधिक्य मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मनसे नेते वैभव खेडेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। राज्य सरचिटणीस मनसेचे वैभव खेडेकर आहेत। या ठिकाणी बघायला गेलं तर निवडणुकीमध्ये अभिजित पानसे यांचं जाहीर झालेलं आहे नाव, काय सांगाल? सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, एक उमद व्यक्तिमत्व, एक रसिक व्यक्तिमत्व आणि शिक्षण क्षेत्रावरती गाढा अभ्यास असलेले आमचे अभिजितजी पानसे यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। खरं सार्थ अभिमान आम्हाला आहे की साहेबांनी एक चांगला उमेदवार या ठिकाणी दिला आणि मला खात्री आहे की येणाऱ्या सगळ्या कालखंडामध्ये या मतदारसंघामधून सर्वात जास्त मतदान या अभिजितजी पानसे यांना मिळावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत। निश्चित एक चांगला उमेदवार दिलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये एक बदलाचं वारं वाहत आहे। विद्यमान असलेले उमेदवार निरंजनजी डावखरे यांनी 10 वर्ष या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे, परंतु या मतदारसंघामध्ये पदवीधरांचे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून अभिजितजी पानसे यांच्यासारखा उमेदवार त्यांच्या समोर आहे आणि म्हणून मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना अधिकचं मतदान या ठिकाणी होईल। गेल्या वर्षभर आम्ही या निवडणुकीसाठी तयारी करतो आहोत। अगदी पालघर पासून ते बांद्यापर्यंत आम्ही 35,000 मतदारांची नोंदणी केलेली आहे आणि चांगला संपर्क आहे। आज या मतदारसंघामध्ये वातावरण मनसेच्या माध्यमातून खूप चांगलं आहे। मनसे सुप्रीमो अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाकलेला डाव आता खरा ठरतोय।